नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आप तमाम हज़रात को इत्तला दे दूँ, कुछ दिन पहले जो एक हादसा हुआ था अपने ही 40 किलोमीटर पे तांदुलवाड़ी के करीब, वहाँ से हादसे की वो जो हादसे के पास मौजूद थे वो जनाब इरफान मुजावर यहाँ है, जिन्होंने तकरीबन छोटे बच्चों से लेके 5 लोगों की जान बचाई थी। अल्लाह तबारक व तआला, मैं मुस्लिम जमात की जानिब से हम सब लोग उनका इस्तकबाल कर रहे हैं और ऐसी ही हिदायत अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान बच्चे को, हर नौजवान बच्चे को दे दे। किसी की मदद करना मेरे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमाया है और इस्लाम ने किसी की मदद करने में अहम भूमिका जो है उन्होंने निभाई है और सामने जो दिखा था उनको उन्होंने वहाँ पे मदद की है। तो मैं मुस्लिम जमात की जानिब से उनका, हम सब की जानिब से उनका इस्तेमाल कर रहे हैं और उनका तहे दिल से हम सब की जानिब से शुक्रिया अदा कर रहा हूँ। तांबेवाडीच आहे। ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस त्या गाडीच्या पाठीमागं 150 फूट गाडीच्या पाठीमागं मी चालत होतो मोठ्या केली। तर मसूडमधून ते गाडी आहे ना तिथून निघाली दर्शन घेऊन। तर त्याच्यानंतर चिपळूणमध्ये एक 10 ते 15 जण गाडीला बसलेले होते। त्यात विहिरीपासून 200 फूट पाठीमागे गाडी आहे ना रोडवर वायफल होऊन जोलं मारून ती गाडी, म्हणजे त्या ड्रायव्हरचा ताबा सुटला त्या गाडीवर। जोलं मारत गाडीच्या विहिरीत गाडीत पडल्यानंतर डायरेक्ट ऑन द स्पॉट तिथं जाऊन म्हणजे त्या गाडीच्याच पाठीमागं होतं। तर गावात फोन करून मी ना आमच्या सरकारी ऑफिसमध्ये फोन करून सगळ्याची तुम्ही गाडी पडलेली आहे तर तुम्ही लवकर या। आल्यानंतर गाडी समोर माझ्या डोळ्यासमोर खाली अशी जात होती गाडी। तर त्यात एक 2 जण आहे ना अशी वर आले, त्यांची ती बाजूला निघली आणि एक लहान बाळ होतं, एक 2-3 वर्षाचं। तर ती 2-3 वर्षाचं पूर्ण पोटात पाणी गेल्यानंतर ते असं बाळ म्हणजे उलटून असं वरती आलं। वरती आल्यानंतर मी हातातून मोबाईल फेकून दिले, माझी जीवाची पर्वा न करता त्या बाळाकडे मी उडी टाकली। उडी टाकल्यानंतर त्या बाळाला माझ्या छातीपाशी घेतला आणि एका तोंडातून पाणी काढल्यानंतर त्याने विस्तार केली। त्या बाळानं म्हणजे मला मिठी मारल्यानंतर जेवढे आमच्या गावातले सगळे लोक आल्यानंतर त्या सगळ्यांच्या मदतीने ते 4 जणांचे मी जीव वाचवलं। दुःख एवढंच वाटतं की त्यातले 8 जण बी वाचू शकलो नाही आणि त्यात लहान मुलं होती, 4 ते 8 जणांची ही घटना कुठंच घडू नये आणि जिथे ही घटना घडेल तिथं ही माणुसकी फक्त दाखवली पाहिजे। माणसाला माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनीच मदत केली पाहिजे। अगदी बरोबर आहे। त्यांनी जे अशा विचार मांडले, जे काय प्रत्यक्षदर्शी त्यांनी पाहिलं ते जे त्यांनी विचार मांडले आणि त्यांनी जे सांगितलं की प्रत्येक माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जिथं तुम्हाला समोर काही दिसल, शिवाची पर्वा जशी ह्यांनी नाही केली, जीवाची पर्वा करू नका। ईश्वर तुमची साथ देईल आणि तुम्हाला जी काही अडचण येईल ती अडचणीतनं मार्ग काढेल। त्यामुळे जिथंही तुम्हाला असं काही प्रसंग येईल, काही होईल तर तुम्ही मदतीला धावा, ईश्वर नक्कीच तुमची मदत करेल।